नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चर जे ऑप्शनल आहे, फॉरेस्ट एमपीएससी लेखी जी परीक्षा आहे त्याच्या सिलेबस बघणार आहोत। नेमकं डिकोडिंग बघणार आहोत, नेमका सिलेबस काय आहे, किती सब्जेक्ट आहे त्याची ओळख बघणार आहोत। हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या बॅचमधले जे ॲग्रिकल्चरची ऑप्शनल बॅच आहे, ओके, टू द पॉईंट नोट्स आणि मेंटरशिप बॅच, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ आहे आणि यूट्यूबला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा। एक एक आपण बघूयात नेमकं काय करायचंय। आता ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे तर त्यांनी काय करा, किंवा सगळ्यांनीच सिलेबस जो आहे हा प्रिंट करा, आयोगाचा देखील सिलेबस प्रिंट करा। ही महत्वाची गोष्ट आहे, दोन गोष्टी तुम्ही करायच्यात। सिलेबस प्रिंट केला, ओके, त्याच्यानंतर आता हे तुम्ही पूर्ण लेक्चर बघायचंय। त्याच्यात नेमके किती सब्जेक्ट आहेत, तर सब्जेक्ट आहेत 12 सब्जेक्ट आहेत, ओके। त्याच्यात मी डिटेल पद्धतीने घेतलं की टोटल 12 सब्जेक्ट आहेत। मग प्रत्येकाचे जसे पॉइंट्स जर बघितले, पुढे सांगतो तुम्हाला, किंवा इथं बघा, जसं पहिला आहे इकॉलॉजी, ओके, तर हा इकॉलॉजी आहे, पर्यावरणचा भाग, त्याच्यात 1.1, 1.2 आणि 1.3। इकॉलॉजीमध्ये किती पॉइंट्स, सब पॉइंट्स आहेत, 3 सब पॉइंट्स आहेत। तसं ॲग्रोनॉमीमध्ये 4 आहेत, हॉर्टिकल्चरमध्ये 2 आहेत, एक्सटेन्शनमध्ये 3 आहेत, इकॉनॉमिक्समध्ये 3 आहेत। असे सगळे 12 विषयामध्ये सब पॉइंट्स जर बघितले जवळपास 50 किंवा 49च्या आसपास आहेत, जे असतील 45 ते 50 मध्ये किंवा 50 धरा, कळलं। आता मेन मुद्दा आहे की आम्ही हा सिलेबस प्रिंट केला, ओके, हा तुम्ही प्रिंट करायचा आहे। आधी आपण विषयाच्या बद्दल बघू, पुन्हा आपण डिस्कस करूयात। जवळपास 3 रुपये लागतील याला, 1 रुपयाला झेरॉक्स असेल तर 3 पेजेस आहेत ते। वनसेवा मुख्य परीक्षा लेखी बद्दल आहे, ओके, चलो। त्याच्यानंतर बघा, इकॉलॉजी 3 आहेत, ॲग्रोनॉमीमध्ये 4 सब पॉइंट्स आहेत, वीड सायन्समध्ये 2 आहेत, सॉइल सायन्समध्ये 4 आहेत, आणि सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन 6, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे आपल्याला, त्याच्यामध्ये 3 आहेत। म्हणजे सगळं इकॉनॉमिक्स नाहीये किंवा सगळं सॉइल सायन्स नाहीये, सगळं ॲग्रोनॉमी नाहीये, सिलेबस वाईज आहे, सिलेबस वाईज आपल्याला जायचं आहे। आणि याच्या सगळ्या नोट्स आपल्या ॲग्रिकल्चरच्या ॲग्रिकल्चर ऑप्शनल टू द पॉईंट नोट्स आणि मेंटरशिप बॅचमध्ये उपलब्ध आहेत। ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यांनी बॅच घेतली नसेल किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याच्या बॅचच्या फीसचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स 3च पॉईंट आहे त्याच्यात। ज्यांना इकॉनॉमिक्स अवघड जात होतं डिग्रीला, टेन्शन घ्यायचं काम नाही, खूप सोपं आहे। एक्सटेन्शन खूप अवघड जात होतं काही जणांना, काही पण लिहिलं डिग्रीमध्ये फेकाफेकी केली, इथे गरज नाही, इथे फक्त ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन आहे, सिलेबस वाईज आहे, नोट्स उपलब्ध आहेत, फक्त जाऊन वाचायचं। बॉटनी जे आहे, हे जे हायलाइट केलेला भाग आहे का, इकॉलॉजी जो आहे, इकॉलॉजी जो बॉटनीला सिलेबस आहे, जो ऑप्शनल आहे बॉटनी, तिथे पण आहे। आणि मी हायलाइट का केलंय, तर हे बॉटनीच्या सिलेबसला पण आहे। हे प्लांट ब्रीडिंग असेल, सेल बायोलॉजी, जेनेटिक्स असेल, किंवा क्रॉप किंवा प्लांट फिजिओलॉजी असेल, हे जे 3 पॉईंट आहेत, आणि तो इकॉलॉजीचा 1 पॉईंट, ओके, तो ऑलरेडी रिपीट आहे, महत्वाची गोष्ट आहे, क्लिअर। आता हॉर्टिकल्चर, सगळं हॉर्टिकल्चर करायचंय का, नाही, 2च पॉईंट आहेत, पुढे आपण बघणार आहोत। इंटो पॅथो बापो लय अवघड असेल, लय मला डिग्रीत मला काहीच कळत नव्हतं, किडे काहीच कळत नव्हते, कुठला रोग पडलाय काहीच कळत नव्हतं, टेन्शन घ्यायचं नाही। काही कळत नसलं तरी इथं फक्त किती तरी 8 पॉईंट आहेत, खूप सोपं आहे, हे पण अवघड नाहीये। याचे युपीएससीचे प्रश्न पण आहेत, आणि एमपीएससीचे पण याचे एक मेन्स होणार आहे आता मे 2025 मध्ये, त्याचाही पेपर येणार आहे, त्याच्यामुळे तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही। तर हे 12 सब्जेक्ट आहेत, जवळपास 50 पॉईंट आहेत। डिस्कस करू आपण, एक डिस्कस करू आता। बघा, ओके, बघा सिलेबस काय, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा सिलेबस, पहिला विषय आहे। आता कोड किती आहे त्याचा, सब्जेक्ट कोड 1076। चलो, ते आपल्याला मेन्सच्या वेळेस बघू आपण, पण सध्या बघा सिलेबस। पहिला सिलेबस आहे इकॉलॉजी, म्हणजे पर्यावरणमध्ये इकॉलॉजी। आता लिखाणाच्या बाबत किंवा आपण अभ्यास करत असताना काय करायचं, सिलेबस पहिल्यांदा प्रिंट करायचा आहे, आयोगाचा आणि मी दिलेला हा डिकोडेड, पण दोन्ही सिलेबस प्रिंट केला, सगळा सिलेबस एकदा वाचायचा, आयोगाचाही वाचायचा, हे पण वाचायचा। प्रिंटिंग मिस्टेक वगैरे काहीच नाहीये, जवळपास नाहीये, 99.99% नाहीये, तरी देखील एकदा क्रॉस चेक करायचं। कशामुळं, आपली नजर जाते का बघायचं, मी खरंच इकॉलॉजी स्पेलिंग बरोबर लिहिली का, एकदा पूर्ण दोन्ही सिलेबस त्यानिमित्तानं तुम्ही वाचाल, हीच अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही। मी 2दा-3दा वाचलंय, अजून 4-5 वेळा वाचणार आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे का, नाहीच आहे कुठं, पण तुम्ही बघायचं की खरंच चुकलंय का, कशामुळं, त्या निमित्तानं तुम्ही तरी वाचाल, ती महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे रीडिंग करायचं आहे आपल्याला, सिलेबस प्रिंट करायचा आहे, करायचाच आहे प्रिंट, दोन्ही सिलेबस प्रिंट करायचे आहेत। सिलेबस फक्त प्रिंट करायचा, दोन्ही सिलेबस प्रिंट केले, लिहून काढायचा। आता लिहून काढला सगळा सिलेबस, 2दा-3दा वाचला, आता या पहिल्या पॉईंटवरती काय, पहिला आहे इकॉलॉजी एन्व्हायरमेंट। बघा किती पॉईंट आहेत रे, 3 आहेत।
आयोगाच्या सिलेबसमध्ये असं पॅराग्राफ सारखं दिलंय, तिथं पॉईंट नाही दिलेले. जिथं फुल स्टॉप आहे तिथं मी पॉईंट बनवलाय. म्हणजे ह्या टॉपिकवरती, ह्या इकॉलॉजी सब्जेक्टवरती 3 प्रश्न तर 100% येऊ शकतात जास्तीत जास्त. जर त्यांना म्हटलं की प्रश्न टाकायचे 3 टाकू शकतात. पहिला जो प्रश्न इकॉलॉजी आणि त्याच्या रिलेव्हन्स टू द मॅन, याच्यावरती युपीएससीच्या मला वाटतं 2021च्या आसपास का 23-24च्या आसपास, 2020 नंतर प्रश्न आलेला आहे. विचारलाय डेफिनेशनची इकॉलॉजी आणि काय रिलेव्हन्स आहे मॅन सोबत, असा प्रश्न युपीएससीने विचारलाय. अनालिसिस करून मी बोलतोय. आता असे जे प्रश्न आहेत हे मी काढणार आहे. ऑलरेडी याच्या नोट्स बनवल्यात. परत त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशनची पण नोट्स बनवेल. त्या पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन देईल, त्याचं मॉडेल आन्सर शीट देईल. हे सगळं बॅचमध्ये उपलब्ध आहे. युट्यूबला असे व्हिडिओ येत राहतील. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सिलेबस प्रिंट केलाय, लिहून काढलाय. आता पहिला हा पार्ट परत लिहून काढायचा, मग नोट्स प्रिंट करा. प्रिंट करा. प्रिंट करायची नसेल लिहून काढा. लिहून काढायची. जरी नोट्स जरी प्रिंट केली, बॅचमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 2दा तरी नोट्स लिहून काढायची, 2दा-3दा लिहून काढायची. पूर्ण नोट्स जे आहेत ते लिहून काढायचे आहेत. कशामुळं? आपल्याला 3-3 तास लिहायचंय. दोन्ही पेपर ऍग्रिकल्चर ऑप्शनल आणि बॉटनी जे घेतील त्यांना 3-3 तास लिहायचंय. किंवा सगळ्यांना जे ऑप्शनल आहेत 2 पेपर आहेत त्यांना 3-3 तास लिहायचं. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे घाबरून कुठे जायचं नाही. तो बाबा एवढा सिलेबस आहे, डिकोडिंग करून दिलाय, नोट्स उपलब्ध आहेत. तुमचं काम आहे ते लिहून काढायचं, 1-2दा लिहून काढायचंय. इकॉलॉजी आहे, इकॉलॉजीची डेफिनेशन तुम्हाला पाठ पाहिजे. इकॉलॉजी ही टर्म कोणी कॉइन केली? अर्नेस्ट हेकेल. त्याचं नाव, त्याची स्पेलिंगच येत नाही. बोंबला आता. मग ते आता चिडायचं काय काम आहे की सर मला स्पेलिंग जमा झाली? लिहू ना, 4 वेळा त्याचं नाव लिही. आपल्याला लिहायचंय परीक्षेमध्ये. इकॉलॉजीची डेफिनेशन आहे ती लिहायची आहे आपल्याला त्या पद्धतीनं. ओके, मी तुला वाटलं तर नोट्स पण दाखवतो. मी काढलेले आहेत नोट्स, पण एक हार्ड कॉपी आहे. ओके, त्या पद्धतीनं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बघा या नोट्स पण आहेत. जवळपास पूर्ण नोट्स मी काही प्रिंट केल्यात, काही आता प्रिंट करायच्यात. बघा मी तुम्हाला दाखवतो, इकॉलॉजीची नोट्स दाखवतो. इकडे बघा, ही या 3 पार्ट एवढ्या नोट्समध्ये आहे. अजून ऍडिशन त्याच्यात पीडीएफ वेगळ्या मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. आता इकॉलॉजीची डेफिनेशन आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो फक्त की इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी. काय इकॉलॉजी? काय ब्रँच ऑफ बायोलॉजी आहे. ओके, दॅट स्टडीज द इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम आणि एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक म्हणजे कुठले रे? सजीव, लिव्हिंग थिंग्स. आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, निर्जीव. अशा पद्धतीनं मग सजीव कोण, निर्जीव कोण, याची लिस्ट. इकॉलॉजी शब्द कुठला आहे, ग्रीक वर्ड आहे, त्याचा अर्थ काय, इथपासून सुरुवात करायची. इकॉलॉजीची डेफिनेशन तुम्हाला परीक्षेत येणारच आहे, ती पाठ पाहिजे. पण बाकीचं जी इन्फॉर्मेशन आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे का? आता सगळं लक्षात ठेवायचं नाही. तुम्हाला फक्त इकॉलॉजीची डेफिनेशन, त्याचं रिलेव्हन्स बद्दल त्या नोट्समधली इन्फॉर्मेशन. रिलेव्हन्स या शब्दाचा अर्थ कळत नाही, नेटवरती टाका, समजून घ्या. या सिलेबसमध्ये अजून तुम्हाला कळत नाही, मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, ही लिहून घ्या. इथपासून सुरुवात करा, बचपन से सुरू करो. जे लहान लेकरं असते त्याला 1-2 वर्ष चालताच येत नाही, ते पडतंय. कोणी आलं की त्याला धरतंय, मग हे पडलं ते धर. तितकी काळजी करायची आहे लेखीची, तितकी काळजी करून त्या लेवलला जायचंय. एकदम मॅनेजमेंटची जी स्पेलिंग जमत नाही ती लिहून काढायची आहे. ज्या शब्दाचा अर्थ कळत नाही, नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने, अजून त्याचा अर्थ काढायचा आहे. शब्द मराठीत, इंग्रजीत, मराठीत, त्या पद्धतीनं. सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, कन्झर्वेशन, मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. या सगळ्यांचं पोस्टमॉर्टम करायचं, एक बघायचंय. त्या नोट्स मधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काढायचा आहे. हे तुम्हाला करायचं आहे. आता पूर्व परीक्षेच्या आधी जे विद्यार्थी अभ्यास करत असतील ते बॅचमध्ये पण हेच करायला मी त्याला सांगणार आहे. याच्यावरती लेक्चर टाकणार, याच्यावरती टाकणार की कशा पद्धतीने तुम्ही करायचंय, काय अप्रोच ठेवायचा आहे. स्पष्टपणे युपीएससीने प्रश्न टाकलाय की इकॉलॉजीची डेफिनेशन, त्याचा रिलेव्हन्स तेवढंच विचारलंय. एवढेच म्हणजे सिलेबसच्या बाहेर नाही गेलेले ते. तेवढंच पाठ होणार नाही. हे 50 पॉईंट आहेत, असे 50 पॉईंट आहेत. आणि ऑप्शनल 2 पण आपल्याला करायचं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. समजलंय का? त्याच्यानंतर हे तर झालं, संपला 1.1. 1.2 आलो आता. फिजिकल कुठले हे आहेत, सोशल कुठले आहेत, फॅक्टर्स, क्रॉप डिस्ट्रीब्युशन आणि क्रॉप प्रोडक्शन. बोंबला आता. दोन्ही माऊस भाऊच आहेत सर. त्याची डेफिनेशन घ्या, 3 नोट्समध्ये दिलेली आहे. त्याची प्रोडक्शनची डेफिनेशन काय, त्याचा मराठीत अर्थ काय, त्या पद्धतीने लक्षात घ्यायचंय. जर मला समजत नसेल एखादी डेफिनेशन, अजून मी नेटवरती टाकणार आहे. 2 डेफिनेशन घेणार मी. इंटरनेटचा वापर करायचा आहे आपल्याला. सगळं गोष्टी आपल्याला करायच्या. साम, दाम, दंड, भेद सगळं वापरायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे भ्यायचं कुठंच नाही की लेख हिलय, अवघड आहे, काहीच नाही. सिलेबस, स्टिक टू द सिलेबस. आणि नोट्स पण तुम्हाला कुठं काढायची गरज आहे का? पूर्ण बॅचमध्ये मी उपलब्ध करून देतोय. पहिले जे 30 विद्यार्थी आहेत त्यांना ऑफरमध्ये पण उपलब्ध आहे. ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण कुंडली, याचे जे पॉइंट्स आहेत ती इनलिस्ट करायचे आधी.
जे काही याच्यात पॉईंट्स आहेत म्हटलं तुम्ही तुम्हाला सांगतो किंवा मी याच्यात नोट्समध्ये टाकलेले आहेत ते इनलिस्ट करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आता मागच्या याच्यात बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स होते ते पण आपल्याला हे करायचे होते. त्यासाठी आपण याच्यावरती परत एकदा युट्यूबला लेक्चर टाकू पूर्ण याच्यावरती. हे इनलिस्ट करायचे आहेत पहिल्यांदा. फिजिकल कुठले, सोशल कुठले, क्रॉप प्रोडक्शनवरती कुठले आहेत, क्रॉप डिस्ट्रीब्युशनवरती कुठले आहेत, क्रॉप प्रोडक्शनची डेफिनेशन, क्रॉप प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन, नेमकं क्रॉप डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय त्याच्याबद्दल 4 ओळी लिहिता आल्या पाहिजे. शॉर्ट नोट्स ऑन क्रॉप प्रोडक्शन किंवा काय असेल डिस्ट्रीब्युशन, त्याचा डिफरन्स बघायचा, काय नेमका फरक आहे, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. हे अवघड आहे का? अवघड काहीच नाहीये. PYQ, लिंक, नोट्स, मटेरियल, थिंकिंग, रायटिंग आणि चेक करून घेणं, संपला विषय. एवढंच आहे, बाकी काही नाहीये. काही जण काय म्हणतात लेक्चर, याच्या समजा 5-5 तास लेक्चर बघतात. आधी वाचावं लागेल. हे जे मी सगळं काम सांगतोय ते पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल, तरच त्या लेक्चरचा कुणाचंही लेक्चर असेल, मी जर उद्या लेक्चर टाकले तर हेच जर जोपर्यंत केलं नाही तोपर्यंत ते लेक्चर पण बघून काय फायदा होणार नाही. तुम्हाला स्वतःला या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. त्याच्यानंतर बघा क्लायमॅटिक एलिमेंट्स ॲज अ फॅक्टर्स ऑफ क्रॉप ग्रोथ. कुठले कुठले क्लायमॅटिक एलिमेंट्स फॅक्टर्स क्रॉप ग्रोथवरती हे होतात, त्यांचा परिणाम होतो. क्रॉप ग्रोथ म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघा. पिकाची वाढ, कुठले कुठले क्लायमॅटिक फॅक्टर्स विचारलेले आहेत. कुठले क्लायमेट म्हणजे काय पहिल्यांदा. त्याच्यानंतर वेदर म्हणजे काय समजून घ्या. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल, लॉंग टर्म असतं हवामान बदल. लॉंग टर्म क्लायमेट चेंज झालं म्हणजे पूर्ण वाट लागू शकते. खूप वर्षानुवर्ष असं वातावरणात बदल होऊ शकतो, हवामानात बदल होऊ शकतो. वेदर म्हणजे काही विशिष्ट स्पेसिफिक टाइमसाठी असतं. हे डिफरन्सच माहित नाही आपल्याला. त्याच्याबद्दल 4-4 ओळी लिहून घ्या. भलेही ते त्याचं विचारणार नाहीत, आपलं बेसिक अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, आपल्या कॉन्फिडन्स असला पाहिजे की क्लायमेट आणि वेदर मधला मला डिफरन्स माहित नाही, क्रॉप डिस्ट्रीब्युशन, क्रॉप प्रोडक्शन माहित नाही. म्हणजे असं पाठ कुठेच करायचं नाहीये. ह्या लेवलला, इतक्या ग्राउंड लेवलला जर तुम्ही जाल तर काहीच अवघड नाहीये. जेव्हा नाही का तुम्ही, तुला माहित नाही तर तुमचं शाळेत असताना सेमी इंग्लिश होतं का नाही. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळी आमचं सेमी इंग्लिश आम्हाला जेव्हा घेतलं 7वीला पर्यंत नव्हतं, 8वीला होतं, तेव्हा स्पेलिंग तर काय वाचता पण येत नव्हतं. पण तेव्हा जी एक डिक्शनरी भेटायची बघा मराठीत आणि इंग्रजीत अर्थ, ती आम्ही वाचली 8वी 9वी. मग 8वीला तर नाही कळलं एवढं, कसं तरी पास झालो 8वीला सायन्समध्ये. पण 9वीला एकदम भारी झालं, 10वीला एकदम कॉन्फिडन्स आलं आणि डिग्रीत तर चिल्लरच, मग काही विषयच नाही. कधी इतका डीपमध्ये अभ्यासच नाही केला. एकदम वाचलं, एकदा दोनदा वाचलं, बस सफिशियंट आहे. त्या बेसवरती लिहून काढलं. इंग्लिश माहित असतील तर संपला विषय. मग मधलं कंटेंट परीक्षे भिमुख, काही पण फेकलं नाही, गाणे बिने त्या पद्धतीनं आहे. मग तुमचा बेस जर क्लिअर करायचा असेल तर आता पूर्व परीक्षेच्या आधी 6 महिने वेळ आहे. जर तुम्ही 1 एप्रिलच्या आसपास जर व्हिडिओ बघत असाल, एप्रिल मंथमध्ये 2025 मध्ये, तर वेळ आहे. नाही तर मग बघा तुम्ही पूर्व झाल्या बघतो रे, काय नाही रे पूर्व झाल्या बघू, मग काही नसते. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा ऑप्शनल तयार व्हायलाय, परफेक्ट नोट्स उपलब्ध आहेत, ते रिव्हिजन करतायत, सिलेबस प्रिंट आहे त्यांचा, त्या पद्धतीने जात आहेत. हे तर झाला इकॉलॉजी. ॲग्रोनॉमीमध्ये काय परत एकदा बघा. ॲग्रोनॉमीमध्ये पण काय आलो समजा इकडे, क्रॉपिंग पॅटर्न याची डेफिनेशन बघा. ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र, कुठले कुठले आहेत, महाराष्ट्राचा मॅप काढता येतो का, मॅप काढायचा आहे आपल्याला तिथं, कुठले कुठले आहेत, मॅपिंगचा स्टडी पाहिजे, एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. आता एमपीएससी करतायत म्हणजे माहितीच आहे आपल्याला, पण ते ड्रॉ करता आलं पाहिजे. सगळं एमपीएससीच्या महाराष्ट्राच्या याच्याबद्दल पण माहित पाहिजे. मग क्रॉपिंग पॅटर्न कसं कसं, याच्या सुद्धा नोट्स ऑलरेडी उपलब्ध आहेत, रेडी आहेत. पूर्ण महाराष्ट्राचा मॅप आहे, 2 मॅप दिले त्याच्यात, ते प्रिंट करायचंय, 2दा-3दा ते महाराष्ट्राचा मॅप काढायचा आहे. त्याचे जे काही झोन्स आहेत ते त्याच्यावरती दाखवायचे आपल्याला. मग कुठल्या कुठल्या कशात आहे, कोकणात कसं आहे, महाराष्ट्रात कसं आहे, मराठवाड्यात कुठे आहे, त्या पद्धतीने जे आहेत झोन्स आहेत, त्या प्रत्येक झोनमध्ये कुठले कुठले पीक आहेत, की एका दिवशी होणार आहे का, एका दिवशी होणारच नाही. करायचं पण नाही एका दिवशी, आपल्याला टप्प्याटप्प्याने घ्यायचं. एक झोन आज, 2 दिवसात एक झोन, चालू ना महिनाभर, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला माहिती आहे, मला सिलेबस कळला. बघा ना, आपलं इकॉलॉजी संपून गेलं केव्हाशी, की आता आलो आपण इकडं. त्याच्यानंतर मल्टिपल क्रॉपिंग, एकच घ्या, समजून घ्या, ड्रॉ करा, कुठली कुठली क्रॉप आहे, कसं काय समजून घ्यायचं आहे आपल्याला. मग पुढे आलो लगेच मल्टी स्टोर, हे रिले, इंटरक्रॉपिंग, हे बघा. मग याचा इम्पॉर्टन्स काय फूड प्रोडक्शन मध्ये, एक घ्यायचंय, टप्प्याटप्प्यानं जायचंय आपल्याला. काही नाहीये कुठं की कुत्रं महागा लागले सगळे वाचलं, पाठ करतो, घोकतो, आठवणारच नाही पाठ केलं तर. पाठ करायचंय का आपल्याला, 100% करायचंय. पूर्ण सिलेबस या पद्धतीने वाचून, 2दा-3दा वाचून, त्याचा मराठीत अर्थ समजून, जितके होईल तेवढं मराठीत अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण की आधी समजून तर घ्या, तुम्हाला काय मराठीत काय लिहायचंय का तिथं. जेव्हा तुम्ही मराठीत थिंकिंग करता का तुम्ही इंग्लिशमध्ये करता, कुणी पण, महाराष्ट्रातली जनता सगळीच किती हुशार असू दे, 90% जनता मराठीत थिंकिंग करते, भले ती इंग्लिशमध्ये लिहित असेल किंवा बोलत जरी असेल. आपण लहानपणापासून मराठीतच शिकलोय. आपण लिहित जरी इंग्रजीत असलो, माध्यम जरी आपलं याच्यात इंग्रजी असलं, तरी थिंकिंग आपण मराठीतच करतो. आता मी तुम्हाला जे बोलतोय ते सगळं मराठीतच बोलतोय ना, सगळं समजून सांगतो इंग्रजीतलं कसं लिहायचंय, पण मराठीत सांगतोय की कुठले कुठले झोन आहेत रे, की 9 झोन आहेत, कुठले हे मॅप बघायचे आपल्याला, मॅप ड्रॉ करायचा आहे. हेच मी तुम्हाला मराठीत सांगतोय. तुमच्या डोक्यात एकदम फिट चाललंय की मी जे बोलतोय
ते डोक्यात फिट आहे. तेच जर मी इंग्लिशमध्ये बोललो असतो तर डिफरंट झोन्स ऑफ महाराष्ट्र अँड हो इंटू क्रॉपिंग इट इज अ डेफिनेशन इकॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विथ डील्स विथ स्टडी ऑफ, काय झोपले असते तुम्ही, बघितलंय नसतं माझं लेक्चर. त्या पद्धतीनं महत्वाचं आहे. उगाच काहीतरी एक झापूक झोप आहे कोट बीट घालून आलो एकदम भारी आणि इंग्लिश मारायलो, एक दिवस भारी वाटतंय, नंतर झोपी जातात सगळे. ती महत्वाची गोष्ट आहे. लिहायचंय आपल्याला इंग्रजीमध्येच, कंटेंट शिकून सगळं घ्यायचं आहे, पण समजून मराठीत घ्यायचं आहे. तुम्ही पण त्या पद्धतीने समजून घ्या तर त्याचा फायदा आहे. नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर पॅकेज ऑफ प्रॅक्टिस जे खरीप रब्बीचे त्याच्याबद्दल आपल्याला घ्यायचं आहे. मग आपल्याला आता खरीप मध्ये कुठले क्रॉप्स असतात, रब्बीत कुठले असतात, ऑइल सीड कुठले आहेत, सिरियल कुठले आहेत, पल्सेस कुठले आहेत, ही बेसिक अंडरस्टँडिंग नाहीच, मान्यच करा. मग हे चार्ट बघा पहिल्यांदा, मग एक एक क्रॉप दररोज करू आपण, एक एका दिवसात सर 3 दिवस बसतो, सगळे खरीप रब्बी सिरियल पर्सेस ऑइल फील्ड हे कमर्शियल हे शुगर फायबर हे फॉडर सगळं संपून टाकतो. आणि 4 दिवसांना विचारल्यानंतर मग हे सर सिरियल हे वाटतं का पर्सेस आहे की नाही, हे ऑइल सीड असेल सर, कन्फ्युजन इथंच आहे. एक एक क्रॉप घ्यायचा आहे आपल्याला टप्प्याटप्प्यानं. याच्यात पण PYQ बघायचे आहेत आपल्याला, त्या बेसवरतीच आपल्याला अभ्यास करायचा आहे. उगाच सगळं वाचत बसायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. PYQच्या बेसवरतीच जेव्हा तुम्ही झोन्स बघाल महाराष्ट्राचे कुठले कुठले आहेत, तिथं क्रॉपची नावं असतील, मग तुम्हाला कळेल की कुठं भाताचं पीक आहे, मग भाताच्या पिकाला कसं लागतं, गव्हाच्या पिकाला थंडी लागते, ऊसाचं पीक कुठं कुठं आहे, ही तुमची थिंकिंग लेवल अशी महाराष्ट्रभर पसरल. महाराष्ट्राचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल पिकांचा, महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा, विभागांचा, तेव्हा तुम्हाला समजेल की हा या महाराष्ट्रात कोकणात भात जास्त घेतात इकडं, अरे हा इकडं असं घेतात, इकडे ते घेतात. त्या पद्धतीने आपण आहे. दुष्काळी भागात घेता येईल का भात, त्या भाताला पाणी लागतंय, राईस पॅडी नाही घेता येणार. सिंपल आहे. अशी थिंकिंग करायची. ऊसाचं उत्पादन कुठं आहे, अरे हा आमच्या बाजूला खूप कारखाने आहेत, पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन जास्त आहे, अशा पद्धतीने आहे. की अजून कुठं कुठं आहे, कापूस कुठं कुठं आहे, काय सगळं आपल्याला प्रॅक्टिकल अभ्यास करायचा आहे. त्या लेवलला सॉइल क्लायमेट, ट्रॉपिकल क्लायमेट, सब ट्रॉपिकल, टेम्परेट, याचाच अर्थ माहित नाही, नुकच पाठ करायला ट्रॉपिकल आणि सब. हे पाठ करायचं नाहीये, हे समजून घ्यायचं आहे. हे जेव्हा समजलं तेव्हा कुठल्याही पिकासाठी कुठलंही ते लगेच कळून जातं. सॉइल पण कुठली लॅटराईट, रेड किंवा वेगवेगळे टाईप्स आहेत, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला. त्याचा मराठीत अर्थच कळत नाही, मग आपण पाठ करत राहतो. पाठ करण्याची गरजच नाही, पहिल्यांदा समजून घ्यायचंय, सर्चिंग करायचंय, ते लिहून घ्यायचंय, 2दा-3दा लिहायचंय, थिंकिंग करायची स्वतः, तर फायदा आहे, नाहीतर वाट लागली. त्याच्यानंतर एक थोडी ऍडव्हर्टाईजचा भाग आपण बघूयात आपल्या बॅचचा. ओके, ऍडव्हर्टाईज करावंच लागते, नाहीतर कळत नाही भरपूर जणांना की आपली बॅच आहे. ओके, वनसेवा मुख्य परीक्षा लेखी ॲग्रिकल्चर ऑप्शनल बॅच, टू द पॉईंट नोट्स आणि मेंटरशिप त्याच्यात उपलब्ध आहे. सगळी माहिती आहे, त्याचा बॅचच्या फीचर्सचाही व्हिडिओ आहे. ओके, हे आपलं ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनला जाऊन तुम्ही डाउनलोड करा. काही ॲप डाउनलोड करण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल मला व्हॉट्सअपला मेसेज करा. हे स्वराज्य अकॅडमी ओम सर आपलं ऍप्लिकेशन आहे. पहिल्या 30 जणांना ऑफर आहे. ओके, लवकरात लवकर. बॅचची व्हॅलिडिटी मुख्य परीक्षेपर्यंत आहे, कमीत कमी 1 वर्ष आहे. फीस वगैरे काय मी सांगत नाही आता. त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा की ॲप डाउनलोड करून घ्या. एक हे झालं. चल, बाकी काय रे इम्पॉर्टंट फीचर्स, प्रोपोगेशन काय, हे एक एक्सटेन्शन फॉरेस्ट्री असेल, सोशल फॉरेस्ट्री असेल, त्याच्याबद्दल पूर्ण आपल्याला हे करायचं आहे. क्लिअर? ॲग्रो फॉरेस्ट्री असेल, नॅचरल फॉरेस्ट्री, याच्यात काय काय येतं, त्याचे इम्पॉर्टंट फीचर्स, त्याचा स्कोप, त्याचा प्रोपोगेशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याबद्दल शिकायच्यात. म्हणजे बघा ना, ॲग्रोनॉमी आहे सिलेबसला, पण नेमकं काय आहे त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. याच्याबद्दल पण नोट्स उपलब्ध आहेत. हे दोन्ही रेडी आहे, हे अपलोड पण केलेलं आहे, काही वाद नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे, लवकर घेऊया थोडंसं आता, वीड सायन्स. ओके, याची एक पूर्ण 20 पानाची एक PDF आहे आणि अजून एक PPT आहे. या दोन्ही 100% होऊन जाईल, पण अजून याचे एखादी 2 PDF याचे अजून टाकतो, त्या वेळ सोर्सेस मधले अजून टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. हे एवढंच वीड सायन्स. मला असं वीड जमतच नाही, मला असंच होत आहे, तसंच होत आहे. वीडची डेफिनेशन आहे का तुला पाठ लिहू शकतो का, शॉर्ट नोट्स लिहू शकतो त्याच्यावरती, हा बस सफिशियंट आहे. कॅरेक्टरिस्टिक्स सोपं आहे ना, माहिती आहे ना, सगळ्यांना चिल्लर आहे. डिस्ट्रिमिनेशन कसं होतं माहित आहे हो सर. असोसिएशन विथ व्हॅरियस क्रॉप्स, हे थोडंसं किचकट जातं आपल्याला. मला माहिती आहे ना काय किचकट जात आहे, त्याला वेळ द्या ना तुम्ही. याच्यात फक्त एकच गोष्ट थोडीशी वेगळी जाऊ शकते, हे असोसिएशन विथ क्रॉप्स, ते पण आपण चार्टच्या माध्यमात याच्या माध्यमात दिलंय. तुला कुठे आजच पाठ करायचंय, टप्प्याटप्प्याने होईल ना. आणि तुझ्याकडे सगळंच लिहायचं की तिथे चार्ट दिलाय, ते नोट्स मधला ओम सरांच्या नोट्स मधला चार्ट काढा, असा प्रश्न येणार आहे का तिथं. चार्ट मधले काहीतरी विचारणार आहेत की एक्झाम्पल म्हणून लिहायचे आपल्याला, की असं लिहायचं का, लिहा रे राईस बद्दल, असं येणार आहे की इतके डीप मध्ये येणार आहे का नाही. म्हणजे काय प्रश्नांची डिमांड आहे, कशा पद्धतीने आपण अभ्यास करतोय,
काहीतरी मेळ पाहिजे, नाही तर मग नुसती नोट घेतली, नुसते वाचायले, प्रश्न बघणं काहीच नाही, नुसतं लिहायले, असं नसतंय. एक्झाम ओरिएंटेड लिखाण. आणि पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस मेन्स व्हायली, पहिल्या वेळेस खूप बोटावर मोजणे इतकेच लोक मेन्सला आहेत. म्हणजे उदाहरणासाठी 100 जण जर मेन्सला असतील, त्याच्यातले 50 जणच मेन्स थोडंसं सिरियसली करतात. त्याच्यापैकी फक्त 40 जणच सिरियसली क्लास वगैरे प्रॅक्टिस वगैरे करतात. 50 जण का करत नाहीत ते 100 पैकी? आणि ते बाकीच्या एक्झामची तयारी करतात ना, ते राज्यसेवा करतात, वेगवेगळ्या एक्झामची तयारी करतात, ते इकडे येत नाहीत पण ते पास होतात ते क्वालिफिकेशन असल्यामुळं. पण ती कॉम्पिटिशनमध्ये हेच नाहीत 50, कॉम्पिटिशन खरं 40 मध्ये आहे. म्हणजे एक उदाहरण दिलं, समजा आता 144 जागा आहेत सध्या यावर 2025 मध्ये. 10चा रेशो घेतला किंवा 12चा जरी घेतला तर 1700-1800 होतील. त्याचे 50% हे आहे कॉम्पिटिशन. म्हणजे 1800 धरले तर 900च होते. खरं 900 जागा 144. मग झोरले कॉम्पिटिशन व्हायले की मग कंपनीच्या बघा 1000 जागा गुणिले 12चा रेशो, 12,000 लोक आहेत. 12,000 कुठं, 900 कुठं? एक उदाहरण म्हणून दिलं. हे कॉम्पिटिशन आहे. पूर्व परीक्षा ज्याची निघली त्याची मुख्य परीक्षा पोस्ट त्याला नक्कीच मिळली 100%. जर त्यानं खूप चांगली मेहनत घेतली असेल, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला असेल, चांगली मेंटॉरशिप केली असेल, रायटिंग प्रॅक्टिस केली असेल आणि जिद्दीनं लिहिलं असेल, जिथं चुकलं त्याच्यावरती काम केलं असेल, मिळतेच पोस्ट 100%. कारण की कॉम्पिटिशन खूप कमी आहे. आणि ऑप्शनल कुठे घेतात? ॲग्रिकल्चर, बॉटनी 2 घेतात ॲग्रीचे विद्यार्थी, बाकीचे झुलॉजी घेतात, झुलॉजी बॉटनी घेतात, बाकी कुठे केमिस्ट्री फिजिक्स वगैरे याला अजून नाहीच शिक्षक. ह्या 4च विषयाला मार्केटमध्ये असं त्याच्या उपलब्ध आहेत. ॲग्रिकल्चर त्याचं मीच पहिल्यांदा सुरू केलंय, अजून सध्या तरी दिसलं नाही ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर बॉटनी, झुलॉजीला काही असे आहेत. तितक्या पद्धतीनं ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक ऑप्शनल करा मेन्सपर्यंत, बाकी मेन्स पूर्ण झाल्यानंतर पूर्वपर्यंत एक ऑप्शनल पूर्ण झाली की लगेच दुसरं ऑप्शनल सुरू करा, ही ऑप्शनल रिव्हिजन करा, झालं काम, विषय संपला. त्या पद्धतीने आहे. ओके, चो. त्याच्यानंतर सॉइल सायन्स आहे. सॉइल सायन्समध्ये बघा 4 पॉईंट आहेत. या पद्धतीने आपल्याला सॉइल सायन्सचा देखील अभ्यास करायचा आहे की मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सॉइल, याची पूर्ण जबरदस्त जवळपास मला वाटतं 30 का 20 पेजेसची अशीच PDF आहे. फुल डिटेल खण त्याच्यात मॅटर आहे. एकदम त्याच पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं, जसं महाराष्ट्राचं आहे तसं भारताचं. त्याच्यात पण 2 फिगर टाकल्यात इंडियाचा मॅप, त्याच्यानुसार आहे. म्हणजे हे एका दिवसात होण्यासारखंच नाही, एका दिवसात करायचं पण आहे. आणि हे आपल्याला पूर्व परीक्षेला देखील आहे काही प्रमाणात. जे महाराष्ट्राचे जे पिकं वगैरे आहेत ते पूर्व परीक्षेला पण आहे. म्हणजे आपल्याला मराठीत पण वाचायचंय, इंग्रजीत पण वाचायचंय. आपला तो पॉईंट 100% स्ट्रॉंग असला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आहे हे पण आहे. राज्यसेवेला काही प्रमाणात आहे. मिनरल्स अँड ऑर्गॅनिक कन्स्टिट्यूएंट कुठले कुठले आहेत, इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट्स या याच्यावरती आहे. बेनिफिशियल कुठले कुठले आहेत प्लांट्सला, सॉइलला. प्रिन्सिपल्स ऑफ सॉइल फर्टिलिटी, त्याचं इव्हॅल्युएशन कसं होतं त्या पद्धतीनं. इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, प्रॉब्लेम सॉइल असेल त्याचं रिक्लेमेशन कसं होतं, पूर्ण नोट्स उपलब्ध आहे. त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा. आता थोडं फास्ट घेतो, तेवढा वेळ नाही, याला 1 तास जायचा, झोपी जायचे सगळे. सॉइल अँड कन्झर्वेशन ऑफ वॉटर. आता इकडे बघा, मला सांगा ट्रायल अँड ॲग्रिकल्चर तुम्हाला लिहिता येते का नाही? डेफिनेशन लिहिता येते ना? कोणी लिहिल ना? त्याचे प्रॉब्लेम्स माहित नाहीत का? दुष्काळ सगळं 2दा वाचले तर होईल, 2दा वाचले तर होईल ना? काय आहे त्याच्यात? मलाही सांगायला यायला, मी सगळं लिहून काढतोय का? काही प्रॉब्लेम त्याच्यात? चिल्लर आहे ना हे. मग याच्यावरती जर प्रश्न आला तर असा जबरदस्त लिहायचा की आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. मग असं सोपं आधी करून घ्या ना. ते मुख्य परीक्षेच्या आधीच, म्हणजे पूर्व परीक्षेच्या आधीच कव्हर करून घ्यायचं. ही याच्यावर जर प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. सॉइल कन्झर्वेशन प्लॅनिंग ऑन वॉटरशेड बेसिस कुठलं आहे हे, म्हणजे सरळ करा ना. रेनफीड याचे वेगवेगळे टाईप्स आहेत, ते टाईप्स बघा, किती रेनफॉल कुठं पडतो. जे आपल्या म्हणजे असा जर प्रश्न हे मी जर केलंय त्याच्यावरती जर प्रश्न आला 100% तो लिहिता झाला पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास केला तर चिल्लर आहे. मग लेखी सगळंच वाचतो, मग बघतो, मग जे आठवल ते आठवल. याच्यावरती जर प्रश्न आला तर मी सोडणार नाही. असे भरपूर प्रत्येक ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर, ड्रेनेज, वॉटर लॉगिंग, चिल्लर आहे ना हे. 4-5 वेळा वाचलं तर संपलं. व्हिडिओ पण बघायची गरज नाही कोणाची, इतके लेवलला आहे. आणि याच्यावरती 100% प्रश्न असणार आहे. तुम्ही बघा, UPSCचे जुने काढून बघा प्रश्न विचारलेत, आणि आता पण MPSCचा एक प्रश्न होईल त्याच्यात तुम्हाला दिसेल की 100% काही पॉईंटवरती प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. या वर्षी नाही विचारला, पुढच्या वर्षी विचारणार, पण विचारणारच. पहिल्याच वेळेस असा एक्झाम आहे, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी काय, रेनफीड ॲग्रिकल्चरची डेफिनेशन बघा काय आहे नेमकं, त्याचे वेगवेगळे टाईप्स बघा, कुठं किती मिलीमीटर पाऊस पडतो ती बघायचं आहे आपल्याला. सेंटीमीटर मिलीमीटरमध्ये पण दिलेलं असतंय नोट्समध्ये वेगवेगळ्या पुस्तकात, ती बघायचे फरक आपल्याला, त्या लेवलला आपल्याला जायचंय. त्याच्यानंतर वॉटर यूज इफिशियन्सी, त्याची डेफिनेशन वेगवेगळे, हे क्रायटेरिया ऑफ शेड्युलिंग इरिगेशन, ह्याच्यावरती डिग्रीला पण खूप प्रश्न आलेले आहेत. ड्रिप इरिगेशन हे, अरे हे काय चिल्लर आहे ना हे खूपदा लिहिलेलं आहे. पण भरपूर विद्यार्थ्यांनी बघून घ्या प्रॅक्टिकली ड्रिप इरिगेशन कसं असतं, प्रॅक्टिकली त्याचे पार्ट्स वगैरे बघायचे.
म्हणजे आपल्याला त्या डीपनेसमध्ये जायचं आहे. आणि हे डीपमध्ये मी PDF उपलब्ध करून दिले, त्याच्या वेगवेगळ्या पार्ट्स बद्दल पण माहिती दिलेली आहे. युट्यूबला ज्यांच्या घरी असेल तिथं बघा, कशा पद्धतीने वर्क होत आहे ते बघा, कसं किती टक्के पाणी वाचवतोय, काय त्याचा फायदा, काय तोटा, काय माहिती आहे ना आपल्याला. महाग आहे, भेटत नाही, तर डिसएडव्हान्टेजेस आहे. लवकर भेटते का, इनिशियल कॉस्ट जास्त आहे त्याची, ती महत्वाची गोष्ट आहे. ड्रेनेज ऑफ वॉटर लॉगिंग सॉइल, तिथं खूपदा विचारलंय. ड्रेनेजची डेफिनेशन आहे, सगळं सोपं आहे, केलेलं आहे डिग्रीमध्ये. फक्त सिलेबस बघायचा आहे, ओळख निर्माण करायची आहे, बघायचं आहे, भ्यायचं नाहीये. माझ्या डोक्यात फिट असलं पाहिजे की ड्रेनेज ऑफ वॉटर लॉग्ड सॉइल हे सिलेबसला आहे, मला तेवढंच करायचंय. बाकी मग नोट्स, तुमच्या डिग्रीचे नोट्स असतील त्याच्यात भरपूर दिले आहे, आपल्याला सिलेबसनुसार जायचं आहे, त्याच्यामुळेच सिलेबसनुसार नोट्स उपलब्ध करून दिलेत. नाही तर मग सांगितलं असतं या पुस्तकातून वाचा रे, त्या पुस्तकातून वाचा. एखादा 1000 पानाचं पुस्तक आहे, त्याच्यात 4 पानं महत्वाची आहेत, ते पुस्तक घेऊन काय गोट्या खेळायच्यात काय, काय असे फाडून विमान बनवायचेत का त्याचे, की चला बाकीचं काय काम नाही, चल खरमुरेवाल्याला देतो मग, ते चोळायला खरमुरे भरायला द्यायला विकायले, त्याचा तरी बिचाराचा धंदा व्हायला, आपलं काय. ती महत्वाची गोष्ट आहे. क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर, हे सरळ सरळ सोपे प्रश्न आहेत. म्हणजे याच्यातलं जे आहे हे खरंच हे चिल्लर आहे बरं, हे एकदम हा सॉइलचा पार्ट एवढा. आणि याच्यावरती 100% प्रश्न आहे, 100%. याच्यावरती पण 100% प्रश्न आहे. त्या ड्रायलँडवरती तर 100% येणार, हे ड्रिप इरिगेशनवरती 100%, याच्यावरती 100% प्रश्न येणार. आणि तुमचं चुकणार पण नाही जर तुम्ही प्रिपेअर करून गेले तर. हे ओळखता आलं पाहिजे, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, बऱ्याच जणांना इकॉनॉमिक्स मध्ये धाकधूक होत आहे. कस तरी काहीतरी लिहून आलेले असतात पेपरमध्ये, चला लिहू काहीतरी, आज कुछ तुफानी करते, तर गरज नाही. खूप अवघड आहे सर इकॉनॉमिक्स, काहीच नाही. ते सिलेबसमध्ये जायचंय. फार्म मॅनेजमेंट डेफिनेशन पासून सुरुवात करा, त्याचा स्कोप इंग्लिश पॉईंट करा, इम्पॉर्टन्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि फार्म प्लॅनिंग, ह्या पद्धतीनं नोट्स उपलब्ध करून दिल्या. जे पुस्तक आहे आपलं काय म्हणतात त्याला, ते सुब्बा रेड्डीचं, त्याच्यातून पण कंटेंट ऍड केले, ते पण बस संपला विषय. डेफिनेशन करा ना फार्म मॅनेजमेंटची, फार्म प्लॅनिंगची, मग त्याचा स्कोप करा, कसं काय उपयोग आहे, काय आहे. मराठीत समजून घेतलं का, काहीच नाही, चिल्लर आहे. ती महत्वाची गोष्ट आहे. स्कोप बघा, इम्पॉर्टन्स बघा कसं आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य बघा, त्याच्यानंतर फार्म प्लॅनिंग, ते सेम असं करायचं आहे, सफिशियंट आहे. समजून जेव्हा घेतो आपण की नाही मला आज फार्म मॅनेजमेंट नेमकं काय, डेफिनेशन, ओके, डेफिनेशन मध्ये पण शब्दांचा अर्थ, ओके असं आहे का, असं आहे का, त्याच्यावरती लेक्चर टाकणार आहे मी 1-2 युट्यूबला पण किंवा बॅचमध्ये तर आहेच, त्या पद्धतीने समजून घ्यायचं. मार्केटिंग अँड प्राइसिंग ऍग्रिकल्चर इनपुट्स आणि आउटपुट, खतं बितं सगळं टाकलं होतं आपण शेतीमध्ये, इनपुट आहे. हे आपलं आले गहू आले बाहेर, किंवा गव्हाचा भुसा विकला आपण, ते आलं आउटपुट. मग इनपुट कुठले लिस्ट करा, आउटपुट कुठले लिस्ट करा, मला पहिले ते कळलं पाहिजे. एक ड्रॉ करा की ऍग्रिकल्चर असं या पद्धतीनं, काय ऍग्रिकल्चर इनपुट, मग असं करायचं, कुठं फर्टिलायझर्स, मग सीड्स, मग काय अजून वर्कर्स किंवा अजून जे काय असेल अशा पद्धतीने डायग्राम करायची. मग ऍग्रिकल्चर आउटपुट, मग असे फाटे पडायचे त्याला, असं लिहायचं अशा पद्धतीने. जर परीक्षेत वेळ नाही आपल्याला, पटकन लिहायचंय, खटकन 2 डायग्राम काढल्या, एक काहीतरी लिहिलं, त्याच्याबद्दल 2 ओळी लिहा, सफिशियंट. जिथं 0 मार्क पडणार होते 2च मिनिटात काढणं होतं हे, याला काही असं लागत नाही की एक सर्कल घेतलं, ते कर्कटक नाही का असं फिरवलं आपण, मग अशी स्केल घेतली, अशा रेषा वडल्या, थोडं सरावातून होतं ना. आता हे असं मी इतक्या फास्टमध्ये काढलंय, सरळ आपण रेष ओढू शकतो ना अशी, पट 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 पट, झालं, पॉईंट लिहिले, संपला विषय. त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं नोट्स मेकिंग, अशा पद्धतीनं प्रॅक्टिस. सध्या रायटिंग प्रॅक्टिस करायची, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस नाही, ती पूर्व परीक्षा झाल्यानंतरच करायची, सध्या नाहीच करायची. सध्या फक्त लिखाण वाढवायचंय, कशा पद्धतीने करू शकतो मी, त्या पद्धतीने आपल्याला जायचंय. त्याच्यानंतर परत एकदा आलं बघा, मला हे जे प्रश्न आहेत का खूप आवडायचे बघा, हे टाइप्स तर नाही, पण हे फॅक्टर्स अफेक्टिंग देम. कारण इथं पहिले असायचं इन लिस्ट, आणि नंतर असायचं एक्सप्लेन एनी टू. मग कुठल्याही पेजातले 2-3 पाठ करून ठेवायचे की ज्याच्याबद्दल 4-4 ओळी चिल्लर सहज लिहिता येतील, आणि इन लिस्ट पाठच करायचे, कुठले आहेत. 2 दिवस घोकले तर व्हायले. असे काही नोट्स तुमच्या बनतील शेवटच्या 20-30 पानाच्या, त्याच्यात सगळे इंग्लिशच असतील, आणि तुम्ही एवढा कॉन्फिडन्स असाल की चला आज कुछ तुफानी करते, त्या पद्धतीने लक्षात घ्या. चला कळलंय. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन बघा ना, त्याची डेफिनेशन, त्याचा इम्पॉर्टन्स आणि रोल, याच्यावरती 100% प्रश्न आहे. 100% बघा, तुम्ही येणार आहे 2-3 एक्झाम मध्ये नाही दिसलं तर बघा, 100% प्रश्न आहे. फार्म मेकॅनायझेशन, त्याचा रोल काय ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये. आता प्रश्न कसा विचारतायत, हे फार्म मेकॅनायझेशन जे आहे त्याचा रोल कशामध्ये, ऍग्रिकल्चरच्या प्रोडक्शन मध्ये, त्याचं उत्पादनामध्ये कसं हे असलं पाहिजे, की दुसरंच लिहिले काही बी. प्रश्न विचारलाय काय त्याच्याबद्दलच आपल्याला लिहायचं. उगाच हे जेव्हा मी नोट्स येईल
स्क्रीनवरती, तेव्हा त्याच्याबद्दल डिटेल बोलतो की काय फेकॉलॉजी करता तुम्ही, त्याच्यामुळे मार्क पडत नाही. विचारलंय काय त्याच्यानुसार आपल्याला लिहायचे. रुरल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट. रुरल म्हणजे काय, ग्रामीण. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, रोजगार. इथून सुरुवात करायची ना आपल्याला. शब्दाचा अर्थ रुरल एम्प्लॉयमेंट, त्याची डेफिनेशन म्हणजे काय ती पण लिहून काढायची नेटवरती टाकून. विचारणार नाहीत रे बापा, पण तुमचं कंटेंट गेन होईल ना. तुम्हाला कळलं तर खरी की याची डेफिनेशन मी लिहिलेली आहे. हा, याच्यात 2 शब्द आहेत, मग शब्द लक्षात राहतात, मग त्या शब्दांवरून अजून वाक्य बनतात. मग इथून असं थेंबे थेंबे तळे साचे असं होत राहतं. ही महत्वाची गोष्ट आहे. चला, जवळपास 30 मिनिटं झालेत. त्याच्यानंतर लॅब टू लँड प्रोग्राम. एवढंच करायचं आपल्याला. हे प्रोग्राम काय आहे, कधी सुरू झाला, हे भानगड काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय होता बॉ. मित्राला सांगा वाचा, किंवा तुम्हीच वाचा, बघा, हे बंद करून टाका, वाचा नोट्स मधून 2दा-3दा वाचा. मग कधी सुरू झालाय, इयर लक्षात ठेवा, त्याचा उद्देश काय, म्हणजे काय काय भानगडी होत्या. 4-5 पॉईंट येतील तुम्हाला पहिल्या वेळेस. एवढं मोठं दिलं त्याच्यात डाटा, अजून नेटवरती टाका, अजून लिहून काढा, बस सफिशियंट आहे. जास्त जायची गरज नाही. खूप एकदम 5 पुस्तक आणतो सर, आता एक्सटेन्शन वाचतो सर, हे काही नसतंय सर, सिलेबसनुसार येत नसतंय, हे उगा येडे सर, हे 3 पॉईंट दिले असलं नसतं, मी सुपे सरांचं अजून 2-4 पुस्तक आणतो आणि हे वाचतो. आपण घेणं नाही सर, सिलेबस आपण बघत नसतो. मग पुढची 2057 पर्यंत जरी तू तयारी केली तरी तू लागत नसतो. सिलेबस होय, स्टिक टू द सिलेबस. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, डेफिनेशन, त्याचा रोल, त्याचा इम्पॉर्टन्स, हे याचे पॉईंट्स, हे 3च गोष्टी बस. 100% याच्यावरती प्रश्न. इथे याला इम्पॉर्टन्स बी आठवण झालाय, रोल बी आठवण. हा पुस्तक आहे सर रे, इतकी एवढं येत नसते, असं नसते, हे पुस्तक आण, 15 दिवस ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनच करायला, असं होत नसते. ओके. फार्म मेकॅनायझेशन, ऍग्रिकल्चरच्या प्रोडक्शनच्या रिलेटेड आपल्याला लिहायचंय. थिंकिंग ती करायची आहे. फार्म मेकॅनायझेशन ही भानगड काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायचंय. मग त्याचा रोल लक्षात घ्यायचा आहे ऍग्रिकल्चरच्या प्रोडक्शन बद्दल आणि रुरल एम्प्लॉयमेंट बद्दल. ग्रामीण रोजगाराला कसा कसा फायदा होईल. ट्रॅक्टर घेतल्यावर ट्रॅक्टर चालवायला मालक चालवल का, भरपूर मालक चालवत नाही, रोजंदारी तिथून अजून होईल, लोकांना त्याचा फायदा होईल, त्या पद्धतीने लिंक करायचंय. मग फार्म मेकॅनायझेशन कसं काय काय होतंय, वाईड अँगल जायचंय आपल्याला. त्याची अभ्यास करत असताना असं करायचंय, फार्म मेकॅनायझेशन, मग असे कुठले पॉईंट्स काढायचे. ओके, त्या पद्धतीने आपल्याला जायचंय. रफ वर्क करायचंय, त्याला म्हणतात ब्रेन स्टॉर्मिंग. एसे वगैरे लिहायचं असेल ना, डायरेक्ट सुरू करतो आपण. UPSCची वगैरे असतात का, समजा तिथे असं एक 5-10 मिनिटं घेतात समजा, की हा कुठले कुठले पॉईंट लिहिणार. ओके, हा या पद्धतीनं. ओके, हा हे, मग हे पटपट हे पॉईंट बघताय, पान भरून टाकते, 1.5 पानं भरले. हे पॉईंट बघताय, 1.5 पानं भरले. या पद्धतीनं जायचं असतंय. सेल बायोलॉजी आणि हे, याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की भरपूर जण याला बघून टेन्शनमध्ये येतात. किंवा सेल बायोलॉजी मग मला जमतच नाही, काहीच नाही. आता पहिलं जे 7 चॅप्टर असतील जर जबरदस्त झाले तर इथं हे चिल्लर आहे. पण तेच जर नीट नसेल आणि इथं आले तर मग धाकधूक आहे, मग नंतर बॉटनी आहे, मग हे काहीच नाही. इथं पण तोच फंडा वापरायचा आहे. सेल थिअरी, कुठले सायंटिस्ट आहेत किंवा सेल स्ट्रक्चर कुठले सेल ऑर्गनायझेशन असेल. उदाहरणासाठी मायटोकॉन्ड्रिया विचारलं होतं UPSCला. एक प्रश्न होता, व्हॉट इज पॉवर हाऊस ऑफ सेल आणि एक्सप्लेन इट. आता भरपूर जणांना माहितच नाही पॉवर हाऊस ऑफ सेल कोण, मायटोकॉन्ड्रिया. मग त्यांनी मायटोकॉन्ड्रिया डायरेक्ट नाही विचारलं, व्हॉट इज पॉवर हाऊस ऑफ सेल अँड एक्सप्लेन इट, शॉर्ट नोट्स ऑन इट. मग मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया बद्दल 4-5 ओळी माहित पाहिजे. मायटोकॉन्ड्रियाची ड्रॉइंग जमली पाहिजे, तब्बल 10-15 वेळा ती काढली पाहिजे. फक्त ड्रॉइंग काढून फायदा नाही, त्याचे नावं पण असलं पाहिजे, त्याच्यात कुठला भानगडे काय कळलं पाहिजे. क्लोरोप्लास्ट काढला पाहिजे, सेल काढली पाहिजे, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल सगळं काढलं पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला जायचं, म्हणजे डायग्रामची संख्या वाढवली पाहिजे आणि तिथून या पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. एक घ्यायचंय. सेल थेरी म्हणजे काय, याचे पण नोट्स येणार आहेत आपल्या याच्यामध्ये. ओके, त्या पण आहेत. त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे, तरच याचा फायदा आहे. सेल डिव्हिजन, मायटोसिस, मियोसिस डायग्राम आले पाहिजे. मायटोसिस मियोसिस म्हणजे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. मी वाचलं होतं माझे, हे मियोसिसचं आहे का मायटोसिसचं आहे काय की राव, मग माहिती आहे ना, कन्फ्युजन होणार आहे. मग हातात लक्षात घ्यायचं की पहिले काय मायटोसिस का मियोसिस. मग त्याला ट्रिक बनवा काहीतरी, की काय मायटोसिस आहे ना, मायटोसिस आणि काय मियोसिस. ओके, हा, मग काहीतरी हे पहिल्यांदा घ्या, वाला, आणि नंतर हे 2 नंबर लगे, असं करा. म्हणजे पहिल्यांदा येते ABCD मध्ये आणि आय नंतर येते. मग पहिले करणार, 2 नंबर असं करणार. मग याची फिगर वगैरे सगळं करून घ्या. पहिल्या नंबर असं लिहून ठेवा एका पेजवरती, परीक्षेच्या आधी बघून पण जा, खतम. मग तिथून सुरुवात करा. मग याच्यात कुठलं येतात, पीमॅट कुठं येतं, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज कशात येतं, पूर्ण त्याच्यात एक्सप्लेनेशन काय सगळं होतंय. फिगर काढा, 25-30 वेळा फिगर काढा तर घरी. डिफरन्स लिहा मायटोसिस मियोसिस मधला, विचारला तर ते होतंय. तेव्हा तितकी मेहनत करावी लागेल, तेव्हा ती महत्वाचं आहे. कळत नाही, युट्यूबला टाका मायटोसिस, टाका मियोसिस,
भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत, बघून घ्या कुठले तरी, तिथून 4-5 ओळी मिळतात. अरे ही लाईन लय भारी वाटायली, ही लिहू शकतो आपण, उचल रे लिहिली नोट्समध्ये, ऍडिशन करा नोट्समध्ये त्या पद्धतीने, तर मजा आहे. नाही तर मग अवघड आहे कार्यक्रम. ती गोष्ट महत्वाची आहे. चला बाकी अजून याच्यावरती प्रत्येक याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ एक व्हिडिओ टाकू, काही याच्यात विषय नाही. प्लॅन बिल्डिंग भरपूर जणांना अवघड जात होता, काहीच नाही अवघड जात, टप्प्याटप्प्याने जा. हे जर कम्प्लीट असेल तर पुढे सोपं जातं, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ प्लॅन बिल्डिंग, त्याचे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, सेल्फिंग, हे सगळं टप्प्याटप्प्याने होतं, एका दिवशी होणार नाही. रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन प्लॅन बिल्डिंग, आता प्लॅन बिल्डिंग कळल्यानंतर याचा रोल लगेच कळतं, पटपट 10 पॉईंट 5 पॉईंट लिहिले, खतम बात. हे काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. पण कधी प्लॅन बिल्डिंग कळल्यानंतर याची डेफिनेशन मला माहिती आहे का, कशा पद्धतीने प्लॅन बिल्डिंग आहे, त्याचा उपयोग काय, त्याचा सिग्निफिकन्स काय, काय काय गोष्टी त्याच्या वापरल्या जातात, एक जनरल आयडिया पाहिजे डोक्यामध्ये. हे वाचनातूनच होतं. ती एक महत्वाची गोष्ट आहे. चल पुढे क्रॉप फिजिओलॉजी, याच्यात C3 C4 याचा डिफरन्स विचारतात, कुठले कुठले एक्झाम्पल्स याच्यात लक्षात घ्यायचे, या पद्धतीने आहे. हे ऑक्सिजन हार्मोन असं आहे, त्याचा काय काय फायदा होतो, काय तोटा होतो, सगळं याच्यात आहे. ओके. त्याच्यानंतर ओके एरोबिक नॉन एरोबिक रेस्पिरेशन असेल, फॅक्टर्स अफेक्टिंग प्रोसेस, हे बघा याच्यावरती खूप प्रश्न येतील तुम्हाला येणारा काळ. ट्रान्सपरेशन डेफिनेशनच पार्ट नाही. ओके, तर काय फायदा आहे फिजिओलॉजी आणि त्याचा, हे बघा हे काय, याच्यावरती 100% प्रश्न आहे, लिहिता आलं पाहिजे ना. क्रॉप फिजिओलॉजी डेफिनेशन माहित नाही मला, मग त्याचा इम्पॉर्टन्स कुठून येईल, त्याचा सिग्निफिकन्स ॲग्रिकल्चरमध्ये कुठून येईल, हे तर सिंपल आहे ना, की आपण जसं डिग्रीत लिहिलं तसंच लिहायचंय, पण फेकायचं नाही तिथं, त्याच्या रिलेटेडच लिहायचं. फेकॉलॉजी जमणार नाही, कारण की फिजिओलॉजी आहे, कुठं जमणार नाही. MPSC असेल UPSC असेल, फेकॉलॉजी नाही जमणार. पण तुमच्या माइंडनी मी ज्या पद्धतीनं इतक्या वेळा सांगितलंय तेव्हा थिंकिंग जर लिहाल तर सोपं आहे, तर मार्क पडतात. काही पण लिहिलंय, उगाच गाणं लिहिलेत, कहना प्यार आहे असं काही पण लिहिलं जमत नसतं, त्याच्या रिलेटेड तुमच्या वाक्यात लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. पुढे हॉर्टिकल्चर, हॉर्टिकल्चरमध्ये काय बघा, याच्यावरती 100% प्रश्न असेल, 100%. फ्रुट्स कुठले कुठले आहेत लिस्ट बनवा, हे सर इथं बघा, फ्रुट्स कुठले कुठले आहेत बनवा, व्हेजिटेबल कुठल्या लिस्ट बनवा, कुठले कुठले क्रॉप्स आहेत आणि फ्लावर्स आहेत लिस्ट बनवा, लिस्ट पहिले. मग बघा मला ह्या फ्लावरची ओळखच नाही, याचं तर कधी फायदाही नाही, यात होवाडवी कसं असतंय, आधी बघा नेटवरती टाका, त्याचं तोंड बघून घ्या, कुठले कुठले फळं आहेत बघून घ्या, त्याचे बॉटिकल नेम आहेत का बघून घ्या. मग बाकी पहिले हवामान बिवामान त्या पद्धतीनं असेल ते, नंतर PYQ यासाठी, नंतर याच्याबद्दल रेडिंग. पहिल्याच दिवशी घेतलं हे मँगो वाच, हे वाच, ते वाच, ते वाच, ते वाच, फ्लावरची नावं, हे नावं, हे मग फ्लावर बी कळण झालंय कुठलं असतंय, असं नाही करायचं, वेळ वाया घालायचं नाही, एक्झाम ओरिएंटेड. त्याच्यानंतर हे प्रिझर्वेशन ऑफ इम्पॉर्टंट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, याच्यावरती 100% प्रश्न येणार, कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत काय आहेत, 100%. ह्याला करायला खूप वेळ लागेल का, आता याच्यावरती एक वेगळी नोट्स दिली, क्लायमॅटिक रिक्वायरमेंट, कसं कसं क्लायमेट लागतं काय, आता याच्यावरती दुसरी नोट्स पण देणार समजा, आणि याच्यावरती रेडी आहे, याच्यावरती राहिलेली आहे, हे पण मिळून जाईल पुढच्या महिन्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. याच्यावरती अपलोड केलेली आहे, याच्यावरती अपलोड केलेली आहे, हे थोडासा अँगल आहे, याला प्रश्न बघून याला बनवतो काहीतरी, काही प्रॉब्लेम नाही, काही एवढं अवघड नाही. पण जेवढा पहिले दिले ना, हे 2 आहेत, याच्यावरती नोट्स उपलब्ध आहे, एवढं करून घ्या, 100% इथे प्रश्न आहे. आणि याच्यावरती पण आहे. राहिली गोष्ट ही, येतं काय पॅकेज कल्टिवेशन आणि प्रॅक्टिस आरामशीर होतं, वेळ लागतो याला, हे एका दिवसात होत नसते. हे जे काय हे एका दिवसात होत नाही, पण एका दिवसात 2 दिवसात होणार काय, हे खतम. जिथे 100% प्रश्न आहे, 100%. आणि ते जेव्हा असेल की हे जेव्हा क्लायमेट कळलं की लगेच जमीन कळते की तिथे वातावरण कसं आहे, मग जमीन कसं असेल, खतम बात त्या पद्धतीनं. चलो त्याच्यानंतर सगळं कळलंय मला सर, पिकं बिकं सगळं कळलंय, नंतर आलंय आपले डिसीज, म्हणून त्यांनी शेवटी टाकलंय. तुला फुलंच माहित नाही कसं दिसतंय आणि त्याच्या रोग कसे पडतात कसं कळलं, ही महत्वाची गोष्ट आहे का नाही, ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या आधी परत एकदा ओके, आता हे ॲडव्हर्टाईजचा भाग एकदा बघून घ्या माझा चेहरा, डबल एकदा, इथं फोटो भारी दिसतो मी. ओके, या पद्धतीने बॅच आहे, तुम्ही घेऊ शकता. व्हॉट्सअपला मेसेज करा. कशामुळं जास्त आता बरेच जणांना असं का दाखवतो मी, याच्या आधी दाखवत नसतो, पण भरपूर जणांना माहितीच नाही. मग सर तुमची बॅच आहे का सर एखादी, खाली कमेंटमध्ये इकडे तिकडे आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करतात, त्याच्यामुळे जाहिरात करणं गरजेचं आहे. वनसेवा मुख्य परीक्षा ॲग्रिकल्चर ऑप्शनची बॅच, टू द पॉईंट नोट्स, पर्सनल मेंटॉरची बॅच, पूर्ण नोट्स त्याच्यात उपलब्ध आहेत. हे आपलं हे आहे ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करा. काही प्रॉब्लेम आला मला हे करा. ओके, हे फॉरेस्ट मेन्स ॲग्रिकल्चर ऑप्शनल रायटिंग टू द पॉईंट नोट्स अँड पर्सनल मेंटरशिप बॅच 25-26 हा कोर्स जा. कुठे मिळेल हा, ऑल कोर्सेसमध्ये किंवा ॲग्रिकल्चर एक्झाम बॅचेस या फोल्डरमध्ये जाऊन मिळेल तुम्हाला. ओके, चला. भरपूर जण काही जण म्हणतील सर लय ॲडव्हर्टाईज करायला करावं लागते बेटा, नाही तर काय फायदा आहे. भरपूर जण मेसेज करतायत, मग आम्हाला माहितीच नव्हतं सर, उशिरा कळलं, त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये. ओके,
शेवटचं आहे प्लांट प्रोटेक्शन, प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी. सगळं नाही आपल्याला सिलेबसला, सिलेबसनुसारच जायचंय. एकच नोट्स आहे याची, सगळं त्याच्यात किंवा त्याच्यात सगळं मिळून जाईल. ती आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहे. खतम बात. काय बघा, डिसीजेस अँड पेस्ट ऑफ फील्ड क्रॉप्स, व्हेजिटेबल्स, ऑर्चर्ड, प्लांटेशन, याची पहिले लिस्ट पाहिजे. म्हणजे वरी जर नीट केलं असेल सगळं ॲग्रोनॉमीमध्ये ऑर्टीमध्ये, तर इथं काही नाही, रोगच बघायचे. तेच जर पक्का नसेल, त्याला जर माहित नसेल जमीन कशी आहे, काय वातावरण कसं आहे, काय, तर मग हे होणारच नाही. ते पण कळलं पाहिजे. म्हणून हे शेवटी दिले त्यांनी. बरं झालं, सिक्वेन्सनीच आपण अभ्यास करतोय, तसंच त्याची लिंकअप लागते, काही विषय नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ कंट्रोल ऑफ प्लांट. बघा, ही प्रिन्सिपल्स कुठले आहेत प्लांट पेस्ट अँड डिसीजेससाठी महत्वाचं आहे. बायोलॉजिकल कंट्रोल, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इपिडेमिओलॉजी आणि फोरकास्टिंग. नेमकी काय भानगडायची डेफिनेशन, फोरकास्टिंग म्हणजे काय याचा अर्थच माहित नसते आपल्याला. डिग्री आपण पाठ केलंय, समजून घ्यायचं. समजून घेतल्याशिवाय इथं लिहू शकत नाहीत, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि समजल्यानंतर चिल्लर गोष्टी आहेत. पेस्टिसाइड, देअर फॉर्म्युलेशन, मोड्स ऑफ ऍक्शन, हे पहिले जर समजून घेतलं नीट तर हे कळतंय आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे स्टोरेज, पेस्ट, डिसीज याचे देखील नोट्स आहेत. याच्यात सिरियल, पल्सेस आणि त्याचा कंट्रोल. आता बऱ्याच जणांना सिरियल आणि पल्सेस मध्येच ते कन्फ्युज होतात, तसं आपल्याला व्हायचं नाही. ओके, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्धच आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव काय, स्वराज्य अकॅडमी ओम सर. आपल्या ऍप्लिकेशनचं नाव काय, तर हेच आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर. काय तुम्हाला गायडन्स वगैरे ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल, जे इतर युट्यूबचे विद्यार्थी असतील, ते मला व्हॉट्सअपला मेसेज करा. काही गायडन्स वगैरे नोट्स जर पाहिजे असतील तर आपल्या बॅचेसमध्ये उपलब्ध आहेत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण की मार्केटिंगमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अजून भरपूर व्हिडिओ युट्यूबला येतील, भरपूर व्हिडिओ ऍप्लिकेशनमध्ये बॅचमध्ये पण उपलब्ध राहतील. कुठेही निश्चिंत म्हणजे असं एकदम घेऊ नका की सिलेबस अवघड आहे, काय आहे, काहीच नाही. मी तयार आहे, मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे. तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात का, हा स्वतःला प्रश्न विचारा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.